वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप। श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना, ह्या संसारात माणूस का पडतय, संसारात पडून सुखदुःख का भोगतय, त्याचे दोन कारण आहेत, इच्छा आणि द्वेष। इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप। ह्या सर्गात पडतात, ह्या संसारात पडतात। कशामुळं? इच्छा आणि द्वेष ते त्यांच्याजवळ असते, इच्छा करतात, द्वेष करतात। ह्या जमान्यामध्ये, ह्या प्रपंचामध्ये कोणालाही इच्छेने गोष्टी मिळत नसतात, इच्छेप्रमाणे काम होत नसतात। तुम्ही म्हणजे रामायणाचं जर उदाहरण घेतलं तर तो रावण होता, त्याची इच्छा होती की सीता त्याला मिळावी, नाही मिळाली, आणि ती इच्छेच्या मागे लागला तो। मग इच्छा सोडून दिली असती तर त्याचं भलं झालं असतं, पण इच्छा सोडून दिली नाही, इच्छेच्या मागे लागला आणि त्याचं किती वाईट झालं हे तुम्हाला माहीतच आहे। आणि तीच गोष्ट दुर्योधनाच्या बाबतीत आहे। दुर्योधनाच्या बाबतीत बी दुर्योधनाची इच्छा होती की पांडव ह्या धर्तीवर नसावतच, पांडवाचा काहीच अधिकार नाही ह्या धर्तीवर राहायचा, पांडवाला आम्ही इथं राहू देणारच नाही, आणि हे सगळं राज्य यातला खडानं खडा आमचा आहे। तर ही इच्छा होती। पांडवाला एक म्हणजे सुईच्या टोकावर बसन एवढं देखील माती देखील देण्याची इच्छा त्याची नव्हती। आणि त्याची इच्छा होती की हे जे सर्व राज्य आहे, सार्वभौम राज्य आहे, ते स्वतः एकट्याला भोगण्याची इच्छा होती। परंतु इच्छा पूर्ण झाली का? नाही। त्याने इच्छा सोडून दिली असती, त्याच्याकडे श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमेश्वर आले, म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे नायक त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणले, दुर्योधना, तुला पांडवाचा काही त्रास होणार नाही, फक्त तू त्यांना 5 गावे दे। पण तरीही 5 गाव देखील त्यांनी दिलं नाही। ही जर इच्छा सोडली असती, दुर्योधनानं ही इच्छा सोडली असती आणि इच्छा सोडून 5 गाव दिले असते तर त्याचे म्हणजे त्याच्यासह 100 भाऊ मारले गेले नसते, आणि त्याच्या आईवडिलाची जी दुर्दशा झाली शेवटी, ती दुर्दशा झाली नसती। तर कशामुळे झाली ही दुर्दशा? ही इच्छा द्वेष। त्यांनी पांडवाचा द्वेष केला, पांडवाला लक्षाग्रहात मारून टाकण्याचा प्रयत्न केला, पण झाला का तसा प्रयत्न? सफल झाला का? सफल होत नसतो। आणि आपले प्रयत्न सफल होत नसतात, द्वेष करून काही फायदा नाही, जे व्हायचं तेच होत असते। आणि त्यामुळं द्वेष केला न पाहिजे आपण। कौरवानं पांडवाचा द्वेष केला, भीमाला म्हणजे विषाचे लाडू खाऊ घातले आणि पाण्यात टाकून दिलं, पण तरीही तो श्रीकृष्ण महाराज त्याच्या पाठीमागं असल्यामुळं त्याला मृत्यू आला नाही, त्याला मरणाचं म्हणजे यमानं काहीच करू शकला नाही यम त्याला। तर असं आहे, तुमच्या इच्छेनं, तुमच्या द्वेषानं कोणाचं भलं किंवा बुरं होत नसते। तुम्ही जर कोणाचा द्वेष केला तर त्याचं काही वाईट होत नसते। त्यामुळं आपण हा द्वेष आणि हे इच्छा जे आहे त्या तुम्ही अनंत जन्मामध्ये, अनंत कोटी वर्षापासून फिरत आहात या संसारामध्ये, आणि तिथं संत आणि असंत कर्म केले तुम्ही, आणि जे संत कर्म केले त्या संत कर्माचं फळ आपल्याला मनुष्य देहामध्ये आल्यावर भोगायला मिळते। तर मग जर तुम्ही संत कर्म केलेच नाही तर तुम्हाला संत फळ कुठून भेटल? आणि असंतच कर्म केले असतील तुम्ही तर तुम्हाला संत कर्मे कुठून भेटल? असंतच कर्मे भेटणार। त्यामुळं इच्छा करून काय फायदा नाही। मला एखाद्या माणसाला वाटतं की मी मंत्री व्हावा, मी आमदार व्हावा, तशी इच्छा करून काय फायदा नाही।
हां, त्याला ठीक आहे, तू प्रयत्न करायचा, प्रयत्न करणं हे तुझं काम आहे. कारण एक किल्ली, लॉकरची एक किल्ली, आपल्या दैवाची एक किल्ली आपल्याजवळ आहे आणि एक किल्ली परमेश्वराजवळ आहे. तर तुमची किल्ली लावून बघा आणि ते परमेश्वरानं लावली तर तुमचं ते होऊ शकते काम. मग तुम्हाला आमदार व्हायचं आहे ना, तुम्हाला मंत्री व्हायचं आहे ना, तर तुम्ही तुमची किल्ली लावून बघा, तुमचा प्रयत्न करून बघा. कारण त्या प्रयत्न करण्यात बी 5 कारण आहेत. त्या 5 कारण आहेत. तर त्यामध्ये एक दैव आहे. तर तो दैव जर तुमचं चांगलं असलं, तुमच्या दैवात दैव म्हणजे काय शेवटी? दैव म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे काय? अनेक सृष्टीमध्ये केलेले तुम्ही कर्म. तर ते कर्म जर तुम्ही संत केले असतील, तुम्ही राजयोग जोडला असेल, तर निश्चित तुम्हाला म्हणजे प्रयत्न न करता तो योग येईल तुमच्याकडे. पण जर तुम्ही राजयोग जोडला नसेल, तुम्ही संत कर्म केले नसते, तर तुम्हाला तो योग प्रयत्न करून देखील येणार नाही. कारण दैवम चैवात्र पंचमम असं म्हणले. तर दैव म्हणजे तुमचे कर्म, म्हणजे तुमचे प्रारब्ध हे तुमचे ठीक असले पाहिजे. तर ते ठीक असले तर तुमचे कामं होतात, नाहीतर कामं होत नाही. एखाद्या माणसानं आमच्याकडे एक डॉक्टर काला होते, डॉक्टर काला. आणि ते डॉक्टर काला नोज आणि म्हणजे कान नाक घसा तज्ज्ञ होते. आणि कान नाक MBBS DORL असे होते ते. पण त्याचा दवाखाना चाललाच नाही. काय करतात? दैव नाही रे. तर ते निस्ते बसून राहायचे. शेवटी त्याला त्याचं घर देखील विकावं लागलं आणि दवाखाना स्वतःचा टाकला होता. तर तो तर दवाखाना चाललाच नाही. पण म्हणजे संसार देखील त्याचा नीट चालला नाही. कारण काय, तुमच्या इच्छा केल्यानं तुमचे काहीच होत नाही. इच्छा ह्या तुमच्या फोल येतात, फोल. द्वेष फोल आहे. म्हणून कोणाचा द्वेष करणं हे चुकीचंच आहे. आणि कोणत्याही प्रकारची इच्छा, माझं असं व्हावं, माझं तसं व्हावं, प्रयत्न करणं काम आहे. परंतु इच्छा धरणं, माझं असं व्हायलाच पाहिजे, मी आमदार व्हायलाच पाहिजे, मी मंत्री व्हायलाच पाहिजे, लोक होतात म्हणून लोक तर होतात मग मला काय झालं नाही व्हायला, असं जर तुम्हाला वाटत असेल, इच्छा असेल तुमची, तर ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हां, प्रयत्न करून बघणं हे तुमचं काम आहे. तर प्रयत्न करा. पण दैव जर तिच्या साथ मिळाली तर तर तुमचं काम निश्चित होऊ शकते. कारण गीतेमध्ये सांगितलंय की दैवम चैवात्र पंचमम. त्यामुळं आपण ह्या संसारामध्ये पडतो आणि संसारामध्ये अनेक दुःख भोगतो, त्याला कारण 2च आहेत. ते म्हणजे इच्छा आणि द्वेष. आपण अनेक प्रकारच्या इच्छा करतो. आपल्याला वाटतं हायवेला आपल्याला प्लॉट पाहिजे. अरे तो तुमच्या नशिबात पाहिजे ना, तुझ्या नशिबात पाहिजे तर मिळत, नाही तर मिळणार नाही. मग इच्छा करून काय फायदा? त्यामुळं इच्छा एकच पाहिजे. इच्छा एकच पाहिजे, ती म्हणजे मला परमेश्वर प्राप्ती व्हावी. मी ह्या नरजन्मात आलो तर ह्या नरजन्माचं माझं सार्थक व्हावं, माझं नरदेहामध्ये मला परमेश्वर प्राप्ती व्हावं, मी ह्या सुखदुःखातून सुटून परमेश्वराच्या स्वरूपात लीन व्हावा, मला माझा जो परमेश्वराचा जो आनंद आहे तो मी आनंद घ्यायला आलेलो आहे, इथं तो आनंद मला मिळावा, हीच इच्छा पाहिजे. बाकी दुसऱ्या ज्या इच्छा येतात त्या सगळ्या फोल इच्छा येतात आणि त्या इच्छेचं फळ हे दुःख आहे मायबापो. आणि त्या इच्छेमुळंच तर तुम्ही ह्या सर्गेमध्ये पडतात. सर्गे यांती परंतप. मग ह्या सर्गामध्ये पडायचं नसतं, जर ह्या सुखदुःखामध्ये जर तुम्हाला पडायचं नसेल तर इच्छा आणि द्वेष सोडा. आणि त्याचमुळे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना, काय ते म्हणले, इच्छा द्वेष समुत्तेनं द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानी समोहम सर्गे यांती परंत. आणि पण यशाम तोंदगतम पापम जनानाम पुण्यकर्मणा ते द्वंद्व मोहता भजनते माम दुरावता. ज्याच्या इच्छा गेल्या, त्याचे द्वेष गेला, ते लोक माझ्याकडे येतात, माझी भक्ती करतात आणि माझ्या स्वरूपी माझा जो आनंद आहे तो आनंद यायला मिळतो. तर माय बाबा, ह्या इच्छा सोडा, द्वेष सोडा, परमेश्वराचा आनंद प्राप्त घेण्याची प्रयत्न करा. अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि आपला जो हा देवल ऑफिशियल चॅनल आहे, तर हे चॅनल वर जर तुम्ही नवीन असता
तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.